जरा थोडी आधी जागा करून घेतो. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर जो धन्यवादाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आला, त्यावर प्रस्तावक असलेले डॉक्टर संजय कुटे, अनुमोदन देणारे अर्जुनराव खोतकर, चेतनजी तुपे, त्याचप्रमाणे सन्माननीय भास्करराव जाधव, विजय वडेट्टीवारजी, डॉक्टर अतुल भोसलेजी, सुनील प्रभूजी, जयंतराव पाटीलजी, निलेश राणेजी, अमीन पटेलजी, शेखर निकमजी, विनय कोरेजी, श्रीमती नमिता मुंदडा, श्री दिलीप लांडे, श्री वरुण सरदेसाई, श्री चंद्रकांत नवघरे, श्री अभिजित पाटील, श्री नितीन राऊत, श्री अबू आझमी, श्रीमती मनीषा चौधरी, श्री उमेश यावलकर, श्री आनंद तिडके, श्री राजकुमार बडोले, श्री बापूसाहेब पठारे, श्री बाबासाहेब देशमुख, देवरावजी भोंगळे, श्रीमती मंजुळा गावित, श्री हिरामण खोसकर, त्याचप्रमाणे सर्वश्री महेश सावंत, श्रीमती स्नेहा दुबे, श्री आमशा पडवी, श्री संजय मेश्राम, श्री नारायण कुचे, श्री शिवाजी पाटील, श्री सिद्धार्थ खरात, श्रीमती सीमाताई हिरे, श्री विश्वजीत कदम, श्री चरणसिंह ठाकूर, श्री प्रवीण स्वामी, सिद्धार्थ शिरोळे, श्री हेमंत ओगले, श्री किसन वानखेडे, श्री रोहित पाटील, श्रीमती सुलभा गायकवाड, श्री मनोज जामसुतकर, श्री संजय उपाध्याय, श्रीमती ज्योतिताई गायकवाड, श्री देवेंद्र कोठे, श्री अनंत नर, श्री संजय देरकर, श्री गजानन लवटे आणि श्री बाबाजी काळे अशा एकूण 52 सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी त्यांचे विचार मांडले, काही सूचना देखील केल्या. त्याबद्दल या सर्व सदस्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे माननीय अध्यक्ष महोदय, या संदर्भात ही सगळी चर्चा पाहिल्यानंतर आणि एकूणच आमच्या विरोधी पक्षाचा सूर जयंतराव पाहिल्यानंतर मला असं वाटलं की विरोधी पक्ष भ्रमितही आहे आणि संभ्रमितही आहे. आता भ्रमित आणि संभ्रमित मधला फरक काय आहे तर इंग्रजीत सांगायचं झालं तर कन्फ्युज्डही आणि पझल्डही आहे. म्हणजे समजा एखादा व्यक्ती रस्ता चुकला तर रस्ता चुकल्यानंतर तो एका ठिकाणी आला, त्याला 2 रस्ते दिसले, कुठल्या रस्त्यात जाऊ असा प्रश्न निर्माण झाला तर तो संभ्रमित म्हणतो आपण. पण त्याच वेळी त्याला कुठेतरी पाणी दिसायला लागलं आणि त्या पाण्याकडे तो पाहायला लागला, नंतर जेव्हा त्याच्या लक्षात येतं की मृगजळ आहे तर त्याला त्या ठिकाणी भ्रमित असं म्हटलं जातं. त्यामुळे आमचा जो विरोधी पक्ष आहे तो आज भ्रमितही दिसतोय आणि संभ्रमितही दिसतोय. आणि म्हणून माझी सूचना आहे की भ्रमात राहून धावण्यापेक्षा संभ्रमातनं बाहेर पडण्याकरता शांतपणे विचार करून वडेट्टीवार साहेब आपले मुद्दे जर मांडले तर महाराष्ट्राच्या हितामध्ये तुमचंही कॉन्ट्रीब्युशन हे मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याची अपेक्षा आहे, त्याची आवश्यकता आहे. आता बघा काय झालंय की $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था, विकसित भारत, महाराष्ट्राची वाटचाल, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात एकतर विरोधी पक्षाच्या मनात फार मोठी गल्लत आहे, तो विषयच त्यांनी समजून घेतलेला नाही. किंवा आता मी असं कसं म्हणून समजून घेतलेलं नाही, इतके हुशार लोक बसलेले आहेत समोर, त्यामुळे ही देखील शक्यता आहे की त्यांना समजलेलं आहे पण लोकांना याच्यामध्ये संभ्रमित करायचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं मुद्दे त्या ठिकाणी मांडले जात आहेत.
खरं म्हणजे मी असं म्हणेन की ही जी काही ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी वगैरे आपण जी काही म्हणतोय, मंजिलें और भी है, रास्ते और भी है. मंजिलें और भी है, रास्ते और भी है. हम खड़े हैं जहां वहां वास्ते और भी है. बढ़ रहे हैं अब कदम, बढ़ रहे हैं अब कदम. उस मंजिल की तलाश में दिल में जुनून और इरादों में ताकत और भी है. म्हणून आमच्या मनामध्ये कुठेही शंका नाही, महाराष्ट्र देशातली पहिली सब नॅशनल ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होईल. भारत 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होईल. ते तर 4 ट्रिलियनच्या पलीकडे भारत पोहोचलाच आहे. ते भारत पहिली 5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. आणि म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी या संदर्भातली सगळी माहिती मी आपल्याला देणारच आहे. आमच्या भास्करराव जाधवांनी या संदर्भात अनेक गोष्टी मांडल्या. मांडता मांडता त्यांनी वडेट्टीवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील विषय या ठिकाणी मांडला. भास्कररावांनी टिपू सुलतानचा विषय देखील या ठिकाणी मांडला. पहिल्यांदा तर मी एक गोष्ट सांगतो की आमचा आक्षेप कशाला आहे. आता टिपू सुलतान चांगले होते का वाईट होते याच्यावर आक्षेपच नाही, त्याच्यावर चर्चा कितीही करू. आक्षेप या गोष्टीला आहे की ज्यावेळेस कोणी हे म्हणतं की टिपू सुलतान छत्रपती शिवरायां एवढे मोठे राजे होते, याला आक्षेप. ज्यावेळी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवरायां एवढाच गुणगान टिपू सुलतानचा केला पाहिजे, त्याला आक्षेप. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दुर्दैवाने या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली त्यामध्ये वर्षानुवर्ष आम्हाला हे शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते, पण हे कधी सांगितलं नाही की 75,000 हिंदूंची आणि 33,000 नायरांची कत्तल करणारे देखील तेच टिपू सुलतान होते. नाही शिकवलं आम्हाला. ते इंग्रजांशी लढले सांगितलं, पण कशा करता लढले? स्वतःचं राज्य वाचवायला लढले. आता खरा इतिहास ज्यावेळेस सापडतोय, आणि तुमच्या माहिती करता वर्षानुवर्ष या देशामध्ये सरकारने 70 वर्ष NCERTच्या पुस्तकामध्ये मोगली साम्राज्याला 17 पानं दिली आणि छत्रपती शिवरायांना 1 पॅरेग्राफ दिला, 1 पॅरेग्राफ. आता मोदी सरकारने या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला NCERT मध्ये 20 पानं दिल्यात. 20. योग्य वेळी जर आपण नीट इतिहास शिकवला असता तर या देशातल्या एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं. पण आपण खरा इतिहास काय आहे तो कधी शिकवलाच नाही. आणि म्हणून मला त्याच्याकडे जायचं नाही. आपण पुन्हा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे येऊ परत. त्यांनी विषय मांडला म्हणून मी उत्तर दिलं, बाकी काही नाही. असं आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या देशामध्ये अनेक राष्ट्रभक्त मुसलमान आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचा कुठला आक्षेपच नाहीये, बिलकुल नाहीये. जे लोक या देशाच्या विरोधातल्या लोकांना, या देशाच्या आक्रमणकार्यांना आपला हिरो मानतील त्यांच्या विरुद्ध आम्ही लढाई करूच, आम्ही सोडणार नाही. आणि म्हणून आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र ही भारतातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, सर्वात मोठी. आणि जवळपास 3,60,000 कोटीचा GST आपण त्या ठिकाणी संकलन करतो.
आपल्या नंतरचा जो दुसऱ्या नंबरचं राज्य आहे ते खूप खाली आहे, ते 2 लाखावर देखील नाही आहे. जवळपास कृषी निर्यातीमध्ये 12% आपला वाटा आहे, सेवा क्षेत्रात 24% आपला वाटा आहे. आणि हे सगळं करत असताना डेट टू GDP हा जो रेशिओ आहे, म्हणजे GDPच्या तुलनेत किती कर्ज असावं, याच्यामध्येही महाराष्ट्राने सगळे पॅरामीटर्स हे देशामध्ये उत्तम ठेवलेले आहेत. आज आपण बघा, देशाच्या GDP मध्ये आता जयंतरावने देखील मुद्दा मांडला की GDPतला वाटा कमी झाला वगैरे. तर ते तुम्हाला माहिती, तुम्ही अर्थमंत्री होतात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तो रिलेटिव्ह असतो, त्या वर्षीचा असतो. पण पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे नाही, पण तुम्हाला असं आहे की राज्यातल्या अर्थव्यवस्था समजणाऱ्या एका नेत्याला नीट आकडेवारी पण सांगणं हे माझं कर्तव्य आहे की नाही. म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेस नीट आकडेवारी सांगाल. तर 2021-22 मध्ये देशाच्या GDP मध्ये आपली हिस्सेदारी 13.1% होती. ती 23-24 मध्ये 13.5% झाली. 24-25 मध्ये ती 13.8% झाली आणि आता 14% जवळपास ती राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर आपली जी हिस्सेदारी आहे ही हिस्सेदारी निश्चितपणे त्या ठिकाणी वाढते आहे. आणि आज अर्थव्यवस्था जेव्हा देशाची विस्तारित होते आहे तेव्हा आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वी इंडस्ट्रीयल राज्य ही 4 होती, आता 10च्या वर झालेली आहे. सगळी राज्य कम्पीट करतायत. अशाही परिस्थितीमध्ये आपला GDP वाढतो आहे, GDPतला आपला वाटा हा सातत्याने वाढतोय, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला जो महाराष्ट्र धर्म सांगितला तो आपण सगळे जाणतोच. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. अशा पद्धतीनं सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण चाललो आहे. पण मला असं वाटतं की आपली कॅसेट जी आहे ती पुढेच जात नाही, ती अडकलेलीच आहे. गुजरातेत उद्योग चालले आहेत, राज्यात रोजगार निर्मिती होत नाही आहे, रोडमॅप बनवला तो काही योग्य नाही आहे. बरं, उद्योग चालले ते सांगता नाही, 22 पासनं नवीन तुम्हाला उद्योगही सापडले नाही, तीच सांगताय. म्हणजे 22 पासनं 100 वेळा त्या उद्योगांच्या संदर्भात या सभागृहाबाहेर सांगितलं तरी पुन्हा तुमची रेकॉर्ड तिथेच जाऊन अडकते. तोच कुठला सॅफ्रॉनचा उद्योग आणि तोच कुठला, म्हणजे तो तर आमचं सरकार याच्या आधीच चालला गेला होता तरी आमच्यावर तुम्ही मारला आपला. आणि थोडी मला असं वाटतं की काहीतरी जरा नीट अभ्यास करून वगैरे जर थोडे विषय मांडले तर ते अधिक चांगले होतील. किंवा कदाचित मला असं वाटतं की तुम्ही गोबेल्सचं ते तत्व अवलंबत असाल की रोज खोटं बोललं तर कधीतरी खरं वाटतं, त्या पद्धतीनं या ठिकाणी चाललंय. आणि म्हणून तुम्ही जर विकसित महाराष्ट्राचं आमचं डॉक्युमेंट वाचलं, आम्ही 1947 नाही बोलत आहे डायरेक्ट, आम्ही सांगतोय 2029 जोपर्यंत सरकार आहे या टर्मचं, पुढच्या टर्मला पुन्हा येऊ, 2034 जेव्हा महाराष्ट्र 75 वर्षाचा होईल आणि 2047 अशा तिन्ही टप्प्यांचा उल्लेख आपण याच्यामध्ये केलेला आहे. आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, शेवटी जर तुम्ही प्लॅनिंग करणार नाही, त्याची दिशा ठरवणार नाही तर तुम्ही तिथे पोचाल कसे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे बघा, तर आपण नुसतं प्लॅनिंग करून थांबलो नाही, आता आपल्या अर्थव्यवस्थेची दिशा त्या दिशेने न्यायची आहे, अर्थसंकल्पाची दिशा त्या ठिकाणी न्यायची आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्याचा जो आराखडा तयार केला, आपल्या जिल्हा नियोजनमध्येही 25% निधी हा त्या विषयांवरच तुम्हाला द्यावा लागेल, कारण तो काही राज्याने तयार केलेला आराखडा नाही, त्या जिल्ह्याने तयार केलेला आहे, तिथल्या DPDCने तो फायनल केलेला आहे, त्यामुळे त्यांना 25% निधी द्यावाच लागेल. अशा पद्धतीनं आपण कंपल्शन केलं आहे. म्हणून हा जो रोडमॅप तयार केलेला आहे हा आयसोलेशनचा रोडमॅप नाही आहे,
हा रोडमॅप आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यान्वित करतो आहोत. म्हणून काही मंत्रालयातल्या एखाद्या खोलीत आपण हा तयार केला नाही. हा करत असताना जवळपास 3,80,000 नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर 7 लाखाहून अधिक लोकांनी आपल्याला त्यांच्या सूचना केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे क्षेत्र आहेत, शेती, उद्योग, सेवा, पर्यटन, नगरविकास, ऊर्जा, शाश्वतता, पाणी, वाहतूक, शिक्षण, कौशल्य, आरोग्य, कल्याण, प्रशासन, सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान, सुरक्षा, वित्त, अशा सगळ्या क्षेत्रांना आपण सामोरं ठेवून या ठिकाणी विकसित महाराष्ट्राचं चित्र हे तयार केलेलं आहे. जवळपास 16 क्षेत्रीय गट, 40 पेक्षा अधिक विभाग आणि 200 पेक्षा अधिक तज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी, विचारवंत आणि एवढ्या नागरिकांचा आपण सहभाग घेतलाय. आणि याची उद्दिष्ट आपण काय ठेवली आहेत? 4 उद्दिष्ट ठेवली आहेत. प्रगतिशील, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या 4 तत्वांवर एकूण 16 प्रमुख थीम आणि 100 उपक्रम हे यामध्ये आपण निश्चित केले आहेत. आणि मग आपला उद्देश काय आहे? आपला उद्देश आहे 2029-30 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची, 47 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था तयार करायची, दरवर्षी 10 लाख रोजगारांची निर्मिती करायची, दरडोई उत्पन्नामध्ये जवळपास या कालावधीत 10 पट वाढ करायची आणि 13 ते 14 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक ही आकर्षित करायची, प्रगत उत्पादने, आघाडीचे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विकास आणि वित्तीय सेवा यामध्ये अग्रणी स्थान हे प्राप्त करायचं, वित्तीय शिस्त आणि शाश्वत विकास या संदर्भात राज्याच्या जीडीपी पेक्षा आपली जी वित्तीय तूट आहे ती 2.5% खाली आणायची, 50% राज्य प्रकल्पासाठी पर्यायी भांडवली स्रोत आपण त्या ठिकाणी शोधायचे आणि संसाधनाचं कार्यक्षम नियोजन करायचं. अशा पद्धतीने आपण हे तयार केलं आहे. आणि जे 100 उपक्रम हातामध्ये घेतले आहेत त्याच्याकरता एक विजन मॅनेजमेंट युनिट आपण तयार केलेलं आहे की जे युनिट धोरणात्मक आणि तांत्रिक सहाय्य याला करेल. आणि त्यातनं मॅकेन्सी सारखी एक कंपनी आपण सोबत घेतलेली आहे. 3 महिन्याकरता पहिल्यांदा त्यांना आपण नियुक्त केलेलं आहे आणि त्यातनं पलीकडे संपूर्ण काम हे विजन मॅनेजमेंट युनिटच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की विकसित महाराष्ट्राचं डॉक्युमेंट हे काही केवळ एक अजून पुस्तक तयार करणं इथपर्यंत मर्यादित नाही, तर त्या संदर्भात आपण पूर्ण काम केलेलं आहे. आणि विशेषतः आता आपल्यापैकी वडेट्टीवार साहेब आपणही म्हणाले, थोडं भास्करराव म्हणाले की 7.5 लाख कोटीचं बजेट, मग 1 ट्रिलियन कसं होणार? आता आपण बजेट $1 ट्रिलियन नाही करायचं, आपल्याला आपली अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करायची आहे. आणि $1 ट्रिलियन म्हणजे काय? 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी असं आपण समजलो तर 90 लाख कोटीची अर्थव्यवस्था आपल्याला तयार करायची आहे महाराष्ट्रात. आता आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठपर्यंत पोहोचली आहे? 51 लाख कोटीला पोहोचलेली आहे. म्हणजे अजून साधारणपणे 40 लाख कोटी रुपयेची अर्थव्यवस्था आपल्याला विस्तारित करायची आहे. आता हे शक्य आहे का? मी आपल्याला एकच उदाहरण सांगतो की साधारणपणे 12-13 साली आपली अर्थव्यवस्था कितीची होती? 13 लाख कोटीची. 12-13 साठी 13 लाख कोटीची. आता गेल्या 11 वर्षामध्ये 13 लाख कोटीहून ती किती आली? 51 लाख कोटी. हे जवळपास 3 पट आपली अर्थव्यवस्था 10 वर्षामध्ये आपण नेली आहे. 3 पट 10 वर्षामध्ये. आणि म्हणून आपण जेव्हा $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतो त्यावेळी आपण ऑलरेडी 660 बिलियन पार केले. आणि महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने 500 बिलियन पार करून आता 660 बिलियनवर आपण पोहोचलो आहोत. प्रभू साहेब, तुम्ही काल 500 बिलियनवर अडकला होतात. नाही, 660 बिलियनवर आपण पोहोचलेलो आहोत. आणि इतर कुठलंही राज्य आज अर्थव्यवस्थेच्या साईजमध्ये आपल्या बरोबरीत नाही. $1 ट्रिलियन घोषणा
7 राज्यांनी केली आहे की आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी करू, पण कुठलंही राज्य ½ ट्रिलियनला देखील पोचलेलं नाही. आपण ½ ट्रिलियन पार करून पुढे गेलेलो आहोत. आणि म्हणून मला विश्वास आहे, बघा असं आहे की समजा जर पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये दुष्काळी वर्ष आलं नाही तर आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ. दुष्काळी वर्ष आलं तर मात्र वर्ष 2 वर्ष त्याचा इफेक्ट राहतो. त्यामुळे 1-2 वर्ष त्यामुळे अगदी बिझनेस युज्युअलनी देखील 2032 साली आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी असणार, पण आपल्याला ते 2029-30 मध्ये करायचं आहे. आणि त्या दृष्टीनं परत जगामध्ये आपल्या माहितीकरता सांगतो की जर आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी झालो तर आपण जगातली 13वी किंवा 14वी इकॉनॉमी होऊ, अर्थव्यवस्था होऊ. म्हणजे जगामधल्या देशांची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन नाही आहे. आजही बेल्जियम सारख्या देशा एवढी आता आपली अर्थव्यवस्था झाली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही आपण सांगतोय हवेतले आकडे नाही आहेत. जे आपण करून दाखवलंय गेल्या 10 वर्षात आणि जे करणं शक्य आहे त्याच्या आधारावर आपण या ठिकाणी $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा जो काही दावा आहे तो करतो. आता जे काही डावोसमध्ये करार झाले त्या संदर्भात देखील या ठिकाणी पुष्कळ बोललं जातं. अनेक वेळा तर हे सांगितलं होतं की तिथे जाऊन करार का करता, इथेच का करार करत नाही. आता आदित्यजी तुम्ही गेला होता, एक करार केलाय तुम्ही, आहेत त्याचे फोटोही आहेत, केले आहेत. नाही चूक नाही आहे. अरे बाबा तुम्ही का, व्हाय आर यू डिफेन्सिव्ह, यू आर ॲब्सोल्युटली राईट डुईंग दॅट. हां येस, हां येस, पुढच्या वेळेस घेऊन जातो. माझी अडचण नाही, मी घेऊन जातो. मुळामध्ये आपण म्हणालात ते खरं आहे, छोटंसं गाव आहे डावोस, पण 2-2 दिवस येऊन ट्रम्प राहतात. जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था या त्या ठिकाणी त्या काळामध्ये असतात. जगातले सगळे बिझनेसेस असतात. इफ यू हॅव टू बी रेलेव्हंट इन इकॉनॉमिक वर्ल्ड यू हॅव टू बी देअर. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही महाराष्ट्राचा रेलेव्हन्स तिथे इतका वाढवला आहे की डावोसमध्ये ज्या काही वेगवेगळ्या चर्चा असतात त्यात महाराष्ट्राची देखील एक चर्चा असते. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण हे करतो आणि हे खरंच आहे. आता डावोसला काय आपण त्यांना बोलून इथे देखील करू शकतो, करू शकत नाही असं नाही आहे. पण साधारणपणे ज्या ठिकाणी फॉरेन इन्व्हेस्टर्स असतात त्यांची अपेक्षा असते की आपण हे डावोसला केलं पाहिजे. कारण डावोस वर्षातला एक असा इव्हेंट असतो की आजूबाजूच्या सगळ्या युरोपियन देशांमध्ये हे जे सगळे फॉरेन बिझनेसेस असतात हे आपली ॲन्युअल मीटिंग ठेवतात. आणि म्हणून त्यांची अपेक्षा असते की डावोसला केलं तर आमचा रिप्रेझेंटेटिव्ह कोणीतरी राहील. दुसरं असं आहे की आपण जर बघितलं तर थेट फॉरेन कंपनीज आपल्याकडे येत नाहीत. आपला इंडियन पार्टनर असतो, पण त्याच्यामध्ये 60% 70% पैसा या फॉरेन कंपनीजचा असतो, त्या लावत असतात. किमान 30% तर असतोच. आणि आपण हा निर्णय केला होता की ज्याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट नाही तो आम्ही करार डावोसला करणार नाही. ज्याच्यात फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे तोच आम्ही डावोसला करू. आता मला सांगा, आपण सगळेच राज्य मोठ्या मोठ्या परिषदा घेतो इन्व्हेस्टमेंटच्या. का घेतो? आपापल्या मंत्रालयात बोलवलं पाहिजे आणि तिथे करार केला पाहिजे. कारण उत्सव केला की जास्त लोक येतात, उत्सव केला की त्याला प्रायमसी मिळते, उत्सव केला की आपल्या राज्याची ताकद लोकांपर्यंत पोहोचते, आपलं मार्केटिंग लोकांमध्ये होतं. आणि म्हणून या ठिकाणी डावोसला अशा पद्धतीनं आपण हे करतो. मग काय नेमकं होतं डावोसचं, असाही प्रश्न योग्य आहे. आणि म्हणून मी सांगतो की पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गुंतवणुकीचं सायकल काय. तर गुंतवणुकीचं सायकल आहे, तुम्ही MOU केल्यानंतर प्रोडक्शनला जाण्याकरता मॅक्सिमम उद्योग जे आहेत हे 5 वर्ष घेतात, मोठे उद्योग हे 7 वर्ष घेतात आणि काही उद्योग मात्र 2 वर्षात देखील प्रोडक्शनला जातात. म्हणजे एक उदाहरण आपल्याला सांगतो की 2025च्या डावोसमध्ये आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये JSWच्या इलेक्ट्रिक व्हेकलचा करार केला. आता त्यांनी इतक्या वेगाने काम केलं की या जूनमध्ये
त्यांची पहिली ईव्ही ही तयार होते छत्रपती संभाजीनगर. त्यामुळे मुळामध्ये हे जे काही म्हटलं होतं, मग तुम्ही 10 लाख रोजगार सांगता, 20 लाख, मग आले कुठे, याचं सायकल आपण समजून घेतलं पाहिजे की, आणि हे अव्याहत आहे म्हणून दरवर्षी तुम्हाला करावे लागतील. आज जे आपण केलेले आहेत यातले काही 2 वर्षात येतील, काही 3 वर्षात येतील, काही 5 वर्षात येतील, काही 7 वर्षात येतील. आपण त्यांना इन्सेंटिव्ह देतो, ते इन्सेंटिव्ह काही एका वर्षात देत नाही, त्यांचं प्रोडक्शन आल्यानंतरच इन्सेंटिव्ह आपण त्यांना देतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जर सायकल आपल्या लक्षात आलं, आणि मग काय झालंय आपलं, तर वेगवेगळ्या स्टेजेस असतात. यातलं सगळ्यात गंभीर आपण इन्व्हेस्टरला कधी मांडतो की ज्यावेळेस तो इन्व्हेस्टर जागा घेतो आणि क्लिअरन्सेस घेतो, त्यावेळेस हे समजायचं की तो इज एक जेन्युइन इन्व्हेस्टर. तर अशा पद्धतीनं आपण जर अंमलबजावणीची टक्केवारी बघितली तर 2022ला जे करार केले होते त्यातल्या 98% करारामध्ये आपण त्या स्टेजला गेलो, म्हणजे दे आर सिरियसली इन्व्हेस्टिंग. 2023 मध्ये आपण जे 1,37,393 कोटीचे केले होते, 19 करार होते, त्यापैकी 80% करार जे आहेत ते अंमलबजावणीत आहेत. 2024 मध्ये आपण 24 करार केले होते, 3,16,739 कोटीचे, त्यातले 70% करार जे आहेत हे अंमलबजावणीत आहेत. आणि 2025 मध्ये आपण 48 करार केले होते, जवळपास 12,23,081 कोटी रुपयाचे, त्यातले 88% करार हे या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेजवर आहेत. आणि ज्यावेळेस पुढची चर्चा तुम्ही मांडलीच आहे त्यावेळेस उद्योग मंत्री अजून ग्रॅन्युलर डाटा त्याचा देतील. त्यामुळे आणि असंही होऊ शकतं ना, म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळे करार अगदी 100%. एक लक्षात घ्या, देशात होणाऱ्या MOU पैकी 35% MOU हे इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्वर्ट होतात. पण महाराष्ट्राने नेहमी हा दर 55% वर ठेवलाय आणि डावोसच्या संदर्भात तो दर 75% वर आहे. आता कोणीतरी समजा एखादा MOU झाला, आणि मी हे बघितलं की हे जे काही MOU झाले यातले जे फ्रक्टिफाय झाले नाही त्याचे कारण काय आहेत. एखाद दुसरा असाही निघाला, मी खोटं सांगत नाही, की ज्यांनी MOU करून टाकला नंतर काहीच नाही, म्हणजे त्यांनी आमच्यासोबत फोटो काढून घेतला. पण मॅक्सिमम असे निघाले की जे जिओ पॉलिटिकल सिच्युएशन बदलल्यामुळे त्यांचा रेलेव्हन्स संपला. उदाहरणादाखल काहींच्या प्रोडक्शनमध्ये समजा 23 साली आपल्याशी करार केला, 24 साली केला, काही चायनीज इनपुट्स होते, त्याच्यावर आपण बॅन आणला, त्यामुळे ते आता ते पुढे करू शकत नाही. असे काही जिओ पॉलिटिकल कारण आहेत की ज्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ते करणं शक्य झालं नाही. आणि मला असं वाटतं की आता जर आपण बघितलं तर अगदी 2026 साली आपण जे काही 31,25,882 कोटी रुपयाचे करार केले, यामध्ये 67 सामंजस्य करार हे उद्योग विभागाचे आहेत. त्यामुळे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये 15,15,182 कोटी रुपये. काही सामंजस्य करार हे MMRDA केलेले आहेत, ज्याच्यामध्ये स्मार्ट सिटी मधली गुंतवणूक आहे, त्याच्यानंतर मोबिलिटी मधली गुंतवणूक आहे, ते MMRDA करार केलेले आहेत. आणि जवळपास 10 लाख कोटीचे करार अजून असे आहेत की जे तिथे होऊ शकले नाही, पण तिथे चर्चा इनिशिएट झाली. कारण आपण ज्यावेळेस तिथे बसतो आणि अशा प्रकारचं चाललेलं आहे, सगळे उद्योजक असतात, तर ते येऊन भेटतात, तर तिथे 10 लाख कोटीच्या करारांची चर्चा इनिशिएट झाली. आता त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह येऊन आमच्या उद्योग विभागाची चर्चा करतात. त्यातलेही काही करार हे या ठिकाणी फ्रक्टिफाय होतील. आणि या एकूण गुंतवणुकीमध्ये 83% जे काही करार आहेत ते परकीय गुंतवणूक, 83% परकीय गुंतवणुकीचा समावेश या करारांमध्ये आहे. 18 देशांच्या कंपन्यांसोबत करार आहेत, ज्यामध्ये USA आहे, UK आहे, डेन्मार्क आहे, स्वित्झर्लंड आहे, स्वीडन आहे, सिंगापूर आहे, नेदरलंड आहे, जपान आहे, इटली आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, UAE, नॉर्वे, फिनलंड, स्पेन, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रिया, असे हे वेगवेगळे देश आहेत. आणि
विशेषतः आपण बघितलं असेल तर स्कोडा, फोक्सवॅगन, एसआर, ब्रुकफिल्ड, कॅपिटललँड, टाटा सन्स, कोका कोला, बॉश अनेक कंपन्या आहेत. आणि मग याच्यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, डेटा सेंटर्स आहेत, सर्क्युलर इकॉनॉमी आहे, शाश्वत विकास आहे, कृषी तंत्रज्ञान आहे, हरित खते आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर आहे, आरोग्य सेवा आहे, अन्न प्रक्रिया आहे, नवीनीकरणीय ऊर्जा आहे, ग्रीन स्टील आहे, इलेक्ट्रिक वाहने आहे, त्यानंतर शहरी परिवर्तन, शिक्षण, फिनटेक, लॉजिस्टिक्स, वस्त्रोद्योग आणि डिजिटल पायाभूत सुविधा अशा वेगवेगळ्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये म्हणजे नागपूर विभाग, अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, MMR रिजन सगळीकडे आणि पुणे विभाग सगळ्या विभागांमध्ये या ठिकाणी गुंतवणूक आली. आणि मला सांगताना विशेष आनंद वाटतो की यावेळी विशेषतः उत्तर महाराष्ट्रातनं नेहमी तक्रार असते, उत्तर महाराष्ट्राच्या 5ही जिल्ह्यांमध्ये नंदुरबार सहित 5ही जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक आली. आणि नंदुरबारमध्ये तर अजून 3 लोकांनी तिथे, आता हे जे 10 लाख कोटी आहेत त्या 3 लोक, अजून 3 कंपन्या अशा आहेत की ज्या चर्चेत आहेत की ज्यांना नंदुरबारमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे. त्यामुळे सगळ्या भागामध्ये. आणि मग अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये काहींनी म्हटलं की बाबा मग तुम्ही ते आमच्या लोढाजींच्या मुलासोबत एक करार आम्ही केला, त्याच्यावर खूप लोकांनी म्हटलं की लोढाजी तर तुमच्या मंत्रिमंडळातच आहे, इथेच बसून त्यांच्याशी करार का नाही केला. बरोबर आहे, इथे बसूनही करार करता आला असता त्यांच्यासोबत. पहिली गोष्ट तर आपल्यालाही कल्पना आहे की त्यांचे जे सुपुत्र आहेत हे काही केवळ त्यांचे सुपुत्र नाही, महाराष्ट्रातले आणि देशातले एक लीडिंग उद्योजक आहेत. यांच्यासोबत कशाचा करार आपण केलाय? आपण 1 लाख कोटीचा करार केलाय FDIचं गुंतवणूक इन डेटा सेंटर. आणि गुंतवणूक कोण करणार आहे? लोढांचं काम काय आहे? लोढांचं काम आहे जागा आणि सगळ्या व्यवस्था करणं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणणं, पाणी आणणं, हे त्यांचं काम आहे. गुंतवणूक कोण करणार आहे त्या ठिकाणी? सगळे हायपर स्केलर्स गुंतवणूक करणार आहे. ॲमेझॉन, STT, मायक्रोसॉफ्ट, NTT, म्हणजे जगातल्या ज्या सगळ्यात मोठ्या डेटा सेंटर कंपन्या आहेत त्या करणार आहेत. आणि म्हणून त्यांच्यासोबत करार केला. हा लोढांसोबतचा करार नाही आहे, लोढांनी त्यांच्या वतीनं केलेला करार आहे. या सगळ्या कंपन्यांची गुंतवणूक त्याच्यामध्ये आहे. एक पंचशीलचा देखील या ठिकाणी उल्लेख झाला. पंचशील जी पुण्यातली कंपनी आहे त्यांच्यासोबत तुम्ही करार केला. हा पंचशीलचा करार नाही आहे, पंचशील सोबत हा ब्लॅकस्टोनचा करार आहे, ज्याच्यामध्ये पुन्हा डेटा सेंटर आहे. ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा आणि ओरॅकल हे गुंतवणूक त्या ठिकाणी करणार आहेत. आणि मग रहेजासोबत एक करार झाला ज्याच्यामध्ये GIC सिंगापूर आणि वॉर्बक पिंक्स हे त्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे समजून न घेता जी काही टीका केली जाते की जणू काही आम्ही फिरायलाच त्या ठिकाणी गेलो आणि आता काहीतरी करायचं म्हणून काही कागदांवर सह्या करून आलो, असं नाही आहे. डावोस इज अ व्हेरी सिरियस बिझनेस आणि तो सिरियस बिझनेस करून आम्ही त्या ठिकाणून येतो. आणि म्हणून मला असं वाटतं बरं याच्यामध्ये आपण एक अजून गोष्ट बघितली पाहिजे, थेट परकीय गुंतवणूक. आता थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे आणि देशाची एकूण जेवढी थेट परकीय गुंतवणूक आहे त्याच्या 39% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. बरं याच्यामध्ये MOU आणि थेट परकीय गुंतवणुकीत फरक काय आहे? MOU हा इरादा आहे आणि FDIचे जे आकडे येतात ते RBI झालेली गुंतवणूक म्हणजे आलेले पैसे सांगतात. म्हणजे हा वादा नाही आहे, हा इरादाही नाही आहे. प्रत्यक्ष जे पैसे देशामध्ये आले त्या वर्षामध्ये FDIच्या रूपानं ते सांगितलं जातं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण देशाच्या 39% गुंतवणूक येते. आणि म्हणून मला असं वाटतं की याही संदर्भात आता बेरोजगारीचा दर हा देखील आमच्या भास्कररावांनी मांडला, वडेट्टीवार साहेबांनी मांडला.
अलीकडच्या काळामध्ये काय होतं की म्हणजे आम्ही विरोधी पक्षात होतो, आपण वृत्तपत्रांचा आधार घेतोच, पण जिथे डेटा सेट्स अवेलेबल आहेत तिथे वृत्तपत्राचा आधार का घ्यावा? आता बेरोजगारीचा दर वगैरे याचे सगळे स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला सांगतो. देशाची आर्थिक पाहणी जी असते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मिळतात. सगळ्या कुठला तरी पेपर छापतो, मला तर आश्चर्य वाटलं, महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर 11.7%. कोणाच्याच काळामध्ये 11% पर्यंत 10%वर पोहोचलो नाही आपण बेरोजगारीच्या, कोणाच्याच नाही. इतकी बेरोजगारी कधीच महाराष्ट्रात नव्हती, नेव्हर इन स्टॅटिस्टिक्स. पण तरी देखील मी सांगतो की सातत्याने हा दर आपण खाली आणतो. आपण जर बघितलं तर बेरोजगारीचा दर 21-22 मध्ये 2021-22 मध्ये हा 4% होता. 23-24 मध्ये 3.3% तो खाली आणला आणि 2025 साली तो बेरोजगारीचा दर 3.1% आहे. म्हणजे आधीच्या वर्षांपेक्षा देखील कमी झालेला आहे, वाढलेला नाही आहे, हा कमी झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय 11.7% वगैरे, आणि माझी म्हणजे माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण माझी त्यांनाही विनंती आहे की या सगळ्या गोष्टी थोडा समजून घेऊन आणि रिअल स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपण जर त्या ठिकाणी मांडल्या तर त्या अधिक योग्य असतात. आता आपण सरकारी नियुक्त्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी बोललं गेलं की तुम्ही किती नियुक्त्या केल्या. मला सांगताना आनंद वाटतो. मला विचारा तुम्ही 75,000 घोषित केलं होतं, किती झाल्या? महायुतीचं सरकार आल्यापासून 1,20,449 लोकांना नियुक्त्या दिलेल्या आहेत. 1,20,449. आणि अजून काही नियुक्तीपत्र जे शिल्लक आहेत ते आता जेव्हा आम्ही पुढच्या 2 महिन्यात देऊ, हा आकडा 1.5 लाखापर्यंत जाईल. म्हणजे 75,000 सांगितलं होतं 2022 साली, आम्ही 1.5 लाखापर्यंत जातो. आणि पुन्हा आता नव्याने HR रिफॉर्म्स आम्ही सुरू केलेले आहेत, त्याच्यावर मी पुढे बोलीन. आणि त्यातनं एक नव्यानं भरतीचं जे सत्र आहे हे सत्र देखील आम्ही सुरू करणार आहोत. गडचिरोली स्टील हबच्या संदर्भात देखील या ठिकाणी सांगण्यात आलं. जवळपास आत्ता गडचिरोलीमध्ये जे काही आपले करार झाले आहेत त्यानुसार 2,61,839 कोटीची गुंतवणूक ही गडचिरोलीमध्ये होणार आहे. आणि त्यातनं 70,895 इतकी रोजगाराची निर्मिती होणार आहे. पण हे करत असताना अनेक वेगवेगळे विषय या ठिकाणी मांडले गेले. पहिल्यांदा तर आम्ही सांगितलंय की गडचिरोलीची जल, जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टीचं संवर्धन करून आपल्याला गडचिरोलीमध्ये विकास करायचा आहे. आणि म्हणून आपण गडचिरोलीमध्ये 5 कोटी झाडं लावण्याचा एक उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे. एकूण सगळं जे काही आपण त्या ठिकाणी वृक्षतोड करू, कारण ती करावी लागेल, कारण 80% गडचिरोली मध्ये वृक्ष आहे, पण जिथे जंगल आहे तिथे आपण काहीच करत नाही. गैर जंगलाचा जो भाग आहे तिथे उद्योग जर पाहिजे असतील आणि तुम्हाला खाण जर खोदायची असेल तर तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी जागा रिकामी करावी लागते. पण त्याच्यामध्ये जे काही झाडं जातील, आम्ही असा विचार केला, आपली जबाबदारी आहे की त्याच्या 1000-2000 पट जास्त आपण झाडं त्या ठिकाणी लावले पाहिजे. म्हणून 5 कोटी झाडं लावण्याचा उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आणि मी निश्चितपणे सांगतो, आजही तिथे जी गुंतवणूक झाली आहे या गुंतवणुकीमध्ये सर्व प्रकारच्या संधी स्थानिकांनाच आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. स्थानिकांना आज तुम्ही जाऊन बघू शकता, ज्यांची भरती झालेली आहे 90% लोक आदिवासी आहेत, दलित आहेत, ओबीसी आहेत. 90% आणि स्थानिक आहेत, बाहेरचे नाही आहेत. त्यांनाच प्रशिक्षण दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः गेलो होतो. एक ट्रायबल मुलगी होती, आदिवासी समाजाची मुलगी होती. तिने मला सांगितलं की मी इथे आली झाडू पोछा करण्याकरता, मला 13-14 हजार रुपये पगार होता. त्यानंतर इथेच ट्रॅक्टर चालवायला शिकली, व्हॅन चालवायला शिकली.
30,000 रुपयापर्यंत पगार गेला आणि आता तीच मुलगी, आदिवासी मुलगी आमची, त्या ठिकाणी ट्रक चालवते आणि 53,000 रुपये तिला पगार आहे, तिथेच प्रशिक्षण घेतो. त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण तिथला नक्षलवाद संपवू शकलो, कारण लोकांच्या मनामध्ये ही भावना आपण तयार करू शकलो की हा विकास तुमच्या करता आहे. आज आमच्या गोंडवाना विद्यापीठाने ऑस्ट्रेलियाच्या कर्टन विद्यापीठासोबत, जे मायनिंग मधलं जगातलं नंबर 1चं विद्यापीठ आहे, त्याच्यासोबत जॉईंट कोर्स चालू केला. 40 आमचे आदिवासी विद्यार्थी हे त्या ठिकाणी कर्टेन विद्यापीठामध्ये शिकायला गेलेले आहेत आणि मायनिंगचा त्या ठिकाणी इंजिनिअरिंग करतायत. आणि म्हणून लोकांना आजही त्या ठिकाणी लोकांना दिग्भ्रमित करणं, आदिवासी संस्कृती संपून जाईल असं सांगणं, हा प्रयत्न चाललाय. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. गडचिरोलीच्या सामान्य माणसाला सोबत घेऊन, आदिवासी माणसाला सोबत घेऊन गडचिरोलीला स्टील सिटी बनवण्याचं काम आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू. यासोबत स्टार्टअपच्या संदर्भात देखील आपण स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला मान्यता दिली आणि आता आपण जवळपास 146 पेक्षा जास्त इन्क्युबेटरचं जाळं या ठिकाणी तयार करतो. 3 व्हेंचर फंडच्या माध्यमातून फंड ऑफ फंड आपण तयार केलाय. जवळपास सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाकरता 500 कोटी रुपयाच्या फंडची आपण व्यवस्था केली आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता देशाच्या स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये देशाचं स्टार्टअप हब बंगलोर नाही, देशाचं स्टार्टअप हब हैदराबाद नाही, देशाचं स्टार्टअप हब हे महाराष्ट्र आहे. देशातल्या रजिस्टर्ड स्टार्टअप मध्ये सर्वाधिक स्टार्टअप 20% ऑफ द कंट्री हे महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्याहीपेक्षा युनिकॉर्न म्हणजे ज्या स्टार्टअपने 3-4-5 वर्षामध्ये 8,000 कोटीपेक्षा जास्त व्हॅल्युएशन यांचं चाललं जातं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मोठे मोठे उद्योगपती व्हायला 40-40 वर्ष लागायचे, पण स्टार्टअपमध्ये 4 वर्षात लोक त्या उद्योगपतींशी या ठिकाणी बरोबरी करतात. अशा पद्धतीनं देशामध्ये एकूण 119 युनिकॉर्न आहे. या 119 युनिकॉर्न पैकी 28 युनिकॉर्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर देशाच्या 25% जवळपास युनिकॉर्न किंवा त्यापेक्षा जास्त हे महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून स्टार्टअप कॅपिटल म्हणून आज महाराष्ट्राकडे आपण पाहू शकतो. मग आता अनेक गोष्टी आल्या. जयंतरावनी तर 3 इडियट्स मधला डायलॉग देखील आम्हाला एक सांगितला, पण जयंतराव त्यातला दुसरा डायलॉग आहे, डोंट वरी, ऑल इज वेल. ऑल इज वेल, ऑल इज वेल. बरं, मला हे समजत नाही जयंतराव, तुम्ही असाल, वडेट्टीवार साहेब असेल, येऊन जाऊन कुंभमेळ्यावर काय येतं? एवढा काय राग आहे तुम्हाला कुंभमेळ्याबद्दल? असं आहे की कुंभमेळा नाही, त्रुटीने त्याच्यावर इतका पैसा का खर्च होता असं तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं, म्हणून सांगून देतो. कुंभमेळा हा दर 12.5 वर्षांनी येणारा हे जगातलं इनटेंजिबल हेरिटेज आहे. जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही फेथमध्ये अशा प्रकारचा मेळावा होत नाही जो कुंभमेळा होतो. आणि म्हणून ही एक आपली इनटेंजिबल फेथ आहे. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर कुंभमेळा एक असा आहे की ज्या ठिकाणी कोणी कोणाला जात विचारत नाही. हिंदू धर्मातले वेगवेगळे जे पंथ आहेत ते सगळे पंथ त्या ठिकाणी एकत्रित येतात, सगळ्या जातीचे लोक त्या ठिकाणी एकत्रित येतात. आणि हिंदूच नाही, अलीकडच्या काळात वेगवेगळ्या धर्मीय लोक देखील त्या कुंभमेळ्यामध्ये एकत्रित येतात. आणि मला असं वाटतं की आपण दुसऱ्या पद्धतीने जर बघितलं तर प्रयागराजमध्ये ज्यावेळेस आता कुंभमेळा झाला, म्हणजे आपण काही त्याचा गुंतवणुकीवर परताव्याचा रेशिओ बघत नाही, पण प्रयागराजला त्यांनी जेवढी गुंतवणूक केली ना त्यापेक्षा जास्त परतावा त्यांना मिळाला आणि तो परमनंट मिळत राहणार आहे. शेवटी
या कुंभमेळ्यामध्ये आपण ज्या व्यवस्था करतो त्या काही कुंभमेळ्यापुरतं नाही आहेत. उदाहरणादाखल पैसा कशावर खर्च करतोय आपण? गोदावरी स्वच्छ करण्याकरता करतोय, STPs आपण तयार करतोय. गोदावरीमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर आणि सगळ्या परिसरातलं एक थेंब देखील सिवेज गोदावरीत जाणार नाही, ते स्वच्छ करून जाईल. आता हे काय फक्त कुंभमेळ्याला याचा फायदा आहे का? पर्यावरणाकरता जे आपल्या उपाययोजना त्यातली प्रमुख उपाययोजना आहे. कुंभमेळ्याकरता आपण रस्त्यांचं रुंदीकरण करतोय, आपण रिंग रोड तयार करतोय, तिथलं नवीन एअरपोर्ट आपण तयार करतोय. हे झाल्यामुळे भविष्यात या सगळ्या व्यवस्थांमुळे जे काही धार्मिक पर्यटन आहे किंवा इतर प्रकारचं पर्यटन आहे त्याच्याही नकाशावर आज तुम्ही बघा, अयोध्येतल्या मंदिरामुळे आणि काशी विश्वनाथच्या मंदिराचा कॉरिडॉर झाल्यामुळे 10 कोटी लोक झाले. 10 कोटी. अर्थव्यवस्था बदलून गेली राज्याची. म्हणजे आता समजा तो सगळा कॉरिडॉर जो काही अयोध्येचा तयार झालाचं मला माहित नाही, 1000, 2000, 3000 कोटी लागले असतील, पण त्यांनी अर्थव्यवस्था बदलून गेली. त्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जायला लागले. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे काही आपण कुठे पैसे उचलून काहीतरी अशा गोष्टी करतो की ज्या त्या क्षणी संपणार आहेत, अशा गोष्टींवर फार कमी खर्च असतो. ज्या शाश्वत विकासाच्या व्यवस्था आहेत, जसं आम्ही हा निर्णय केला की आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे आपण रस्ते करतो ते आपण 12 वर्षापूर्वी देखील केले होते, त्यानंतर 2दा पुन्हा केले, तर यावेळेस ते आपण कॉन्क्रीटचे करू. म्हणजे 40 वर्ष आपल्याला, 30 वर्ष आपल्याला त्या रस्त्यांकडे पाहावं लागणार नाही. अशा दृष्टीनं एक शाश्वत शहर हे कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपण तयार करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, शेवटी आपल्या प्रायोरिटीज असतात, ही जास्त महत्वाची का ती जास्त, सगळ्याच महत्वाच्या आहेत, पण ही पण महत्वाची प्रायोरिटी आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज एका कुंभमेळ्याने UPचं ब्रँडिंग संपूर्ण जगामध्ये झालं, संपूर्ण जगात झालं. आणि आपल्यालाही नाशिक कुंभमेळ्यातनं जगामध्ये महाराष्ट्राचं ब्रँडिंग करायचं आहे. त्या दृष्टीनं हा कुंभमेळा नीट झाला पाहिजे, व्यवस्था नीट राहिल्या पाहिजेत, सोयी नीट करता आल्या पाहिजेत, क्राऊड मॅनेजमेंट नीट झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत. कारण शेवटी आपण म्हणतो महाराष्ट्र संतांची भूमी आहे. जशी ही वीरांची भूमी आहे तशी संतांची भूमी आहे. आणि मग या ठिकाणी आपली संस्कृती आणि महाराष्ट्र धर्म आपल्याला निश्चितपणे जोपासला पाहिजे. आता एक अजून आमच्या भास्कररावांनी जोरदार तिथे आरोप करत आमच्यावर त्या ठिकाणी हिंदी सक्तीचा विषय आणला, हिंदी सक्तीचा. आता या संदर्भात वस्तुस्थिती मांडली गेली पाहिजे. काय आहे ती? 21 सप्टेंबर 2000 म्हणजे जेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यानंतर त्यावेळेस माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. 21 सप्टेंबर 2020ला मुख्यमंत्री महोदयांनी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला या संदर्भात. आणि 16 ऑक्टोबर 2020ला राज्य सरकारने डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेब यांच्या अंतर्गत एक GR काढून एक टास्क फोर्स तयार केला. या समितीत कोण कोण होतं? तर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात साहेब होते, कुलगुरू पेडणेकर होते, SNDTच्या कुलगुरू शशिकला वंजारी होत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले होते, माजी कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर होते, माजी कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ होते, प्रोफेसर GD यादव होते, माजी आपले DY पाटीलचे कुलपती विजय पाटील होते, श्री नितीन पुजार होते, डॉक्टर अभय वाघ होते, निरंजन हिरानंदानी होते, भारत आहुजा होते, देवीदास गोल्हार होते, सिनेट सदस्य मिलिंद साटम होते, शिक्षण तज्ज्ञ अजित जोशी होते. आणि हे नाव मी मुद्दाम सांगतो की हे महत्त्वाचं नाव आहे. शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम, जे म्हणजे आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेचे उपनेते देखील आहेत, तेही या कमिटीमध्ये होते. आणि उच्च शिक्षण संचालक धनराज माने असे लोक या कमिटीमध्ये होते. अशी 18 लोकांची कमिटी होती. म्हणजे आता कमिटीमध्ये काही आपण त्यांची आडनावं पाहण्याचं कारण नाही, तरी 16 लोक त्यातले मराठी होते या कमिटीमध्ये. आणि मग 14 सप्टेंबर 2021 रोजी या समितीने माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना 101 पानाचा अहवाल सादर केला. त्याचे फोटो माझ्याजवळ आहेत, त्याचं ट्विट देखील महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे.
अहवाल स्वीकारतानाचा फोटो त्याच्यामध्ये आहे. आणि मग त्यानंतर त्याच्यावर माननीय उद्धवजींनी निर्देश दिले की समितीने सादरीकरण केले आणि शिफारसी सूचनांची त्वरित अंमलबजावणी करण्याची कारवाई राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल असे त्या ठिकाणी सांगितलं. आणि तो फोटो आहे, त्या फोटोमध्ये अनेक लोक आहेत, म्हणजे संजय राऊत साहेब देखील दिसत आहेत. 15 सप्टेंबर 2021ला या ठिकाणी त्याची बातमी वगैरे आहे, जाऊ द्या त्याच्यात. त्याच्यावर मग माननीय मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले, बदलत्या काळात डिजिटल शिक्षण, परदेशी भाषांचे शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे या शिफारसीप्रमाणे लवकरात लवकर अंमलबजावणी करून महाराष्ट्राला शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीपथावर ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. किती चांगलं त्यांनी सांगितलं. आणि मग आता अहवाल काय सांगतो, म्हणजे माझ्याकडे आहे सगळं, कॉपीज ठेवली आहे मी, आणि मग पुढची सगळी कॉपी आहे ती बाजूला ठेवून देतो. तर हा अहवाल काय सांगतो, मग या अहवालामध्ये एक भाषेचा उपगट होता. बरं, या उपगटामध्येही म्हणजे ज्यांना त्रिभाषा सूत्र वगैरे सगळं ठरवायचं होतं, या उपगटामध्ये कोण होतं, शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त आणि बाळासाहेब ठाकरे IAS अकॅडमीचे श्री विजय कदम, जे अर्थातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आहेत. आता शिफारस काय आहे, मुद्दा क्रमांक 8.1, इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी. पहिली पूर्ण ऐका, अजून पूर्ण ऐकून घ्या, पूर्ण ऐकून मग बघा मला पूर्ण. इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी. 1ली ते 12वी असे 12 वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्याला इंग्रजी भाषेची जाण येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाकरता ते सज्ज असतील. उच्च शिक्षण संस्थांमधून मराठीतून शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल, पण त्याचवेळी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी. पूर्ण एक आणि मी आहे ना बाबा, थांबा. कृपया सगळे शांतता ठेवा. ते डिस्टर्ब होणं साहजिक आहे. तुम्ही कशाला डिस्टर्ब होताय? ते आपले नाही. तर त्यावेळी मग पुन्हा सांगतो, इंग्रजी व हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी. आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करावी. आता अहवाल स्वीकारला की नाही स्वीकारला हा प्रश्न आहे की नाही. आता अहवाल होता, बरोबर आहे. 14 सप्टेंबर, आता मी जयंतरावांना विचारतो, सगळ्यात सिनियर असल्यामुळे. जयंतराव, अहवाल स्वीकारायचा असेल तर कोण स्वीकारेल? मंत्रिमंडळ ना, दुसरं तर कोणी नाही स्वीकारू शकत. 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो 20 जानेवारी 2022 रोजी मंत्रिमंडळापुढे आला. आता त्याचं इतिवृत्त मी घेऊन आलोय. आणि नाही असं नाही. विषय क्रमांक 5, नाही, विषय क्रमांक 5, डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल अवलोकनार्थ सादर. सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगट स्थापन. समितीच्या शिफारसीनुसार प्रस्तावित कारवाईस मान्यता. सही कोणाची आहे? ही घेऊन आलो सही. आदित्यजी तर नक्की सांगतील सही कोणाची आहे. कोणी असू द्या ना, मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना. नाही, जे खरं आहे ते खरं आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने आनंदित होताय.
पण मी सत्य तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो. मी जेव्हा तुम्हाला सांगतो, मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो, तर मी जरी उपमुख्यमंत्री होतो तरी एकनाथ शिंदे साहेबच सर्वेसर्वा होते आणि त्यांच्या अंदरच मी काम केलेलं आहे. हां, तर पुन्हा एकदा त्यामुळे डिस्टर्ब होऊ नका. त्यामुळे ही सही कोणाची आहे? बरं, ते सोडून द्या. नाही, इथे संपत नाही. एक मिनिट असं नाही. थांबा जरा. हां, त्याच्यानंतर नाही, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यात मिनिट्स फायनलायझेशनला येतात. पहिले आपण मान्यता देतो, मग काही आपलं राहिलं असेल, चुकलं असेल तर सुधारण्याची आपल्याला संधी असते. ती संधी आपल्याकडे होती. ती संधी परत बघा तुम्ही. तीच सही आहे. मिनिट्सवर सही आहे. म्हणजे काय स्वीकारलं राज्याने हे लक्षात घ्या. आणि या राज्यामध्ये भुजबळ साहेब, तुम्ही तर इतके सिनियर आहात, सगळ्यात सिनियर आहात, 85 पासून आहात. मंत्रिमंडळापेक्षा मोठा कोणीही नाही, मुख्यमंत्री नाही. ते मंत्रिमंडळ काय स्वीकारताय? इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासूनच 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी, ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली. आता त्याचे पुढे जाऊन सांगतो, एकदा मंत्रिमंडळाने एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर GR काढण्याकरता मंत्र्याकडे जातं का? नाही जात. एकदा, कारण मंत्रिमंडळामध्ये GR सहित आपण मान्यता देतो, त्यानंतर त्याची कारवाई खाली होते सगळी. तशा पद्धतीनं तुम्ही जे काढलं होतं, आमचं सरकार आलं तरी ते आमचे अधिकारी कदाचित हुशार असतील, त्यामुळे त्यांनी 1ली ते 12वी असं कुठेही सक्तीचं काढलं नाही. त्यांनी 1लीपासनं हिंदी शिकवण्यात यावी याचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा GR काढला. आणि आम्हाला काय ठोकला. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतो की सगळं आपण करून, म्हणजे करून सरून भागले आणि देवपूजेला लागले. नाही, ते करू ना आपण. नाही, नक्की करू. मला सांगायचं एवढंच आहे की बरं, पुन्हा त्याच्यावर आमचे राजसाहेब त्यांच्यासोबत गेले आणि दोघांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांमुळे. मला याचा आनंद आहे. या सभागृहाच्या आपल्या कामकाजातही आलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांमुळे 2 भाऊ एकत्रित आले. याचं क्रेडिट मला घ्यायचं आहे. मी त्याच्याबद्दल आनंदी आहे. पण सगळं करायचं तुम्ही आणि ठोकायचं आम्हाला. काही गोष्टी या दालनाच्या तिथल्या चर्चेच्या असतात. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, या राज्यामध्ये सक्तीची, आमच्या राज्यात तुम्ही काही निर्णय घ्या, आमच्या राज्यामध्ये सक्तीची फक्त मराठी. इतर ज्या भाषा शिकल्या पाहिजेत, त्या कुठल्या वर्गातनं घ्यायच्या, कशा घ्यायच्या. एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की बहुभाषिक असणं हे महत्त्वाचं असतं. वेगवेगळ्या भाषा शिकल्याने मेंदूचा विकास देखील जास्त होतो. जगामध्ये आपण रेलेव्हंट राहतो. नाही, असं आहे नाही, प्रश्न तो नाही. कोणी कुठल्या शाळेत शिकावं, म्हणजे आता राज्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असल्याबाबत आता हा प्रश्नच आहे ना. म्हणजे हा मी मलाही विचारला पाहिजे, तुम्हालाही विचारला पाहिजे, यांनाही विचारला पाहिजे. आपण सगळे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतो आणि इथे आपण सगळे चर्चा करतो मराठी शाळा बंद पडतायत. हा प्रश्न आहे ना. याच्या पाठीमागे नुसतं आपली भावना असून फायदा नाही आहे. जोपर्यंत आपण, आणि म्हणून मी पुन्हा पंतप्रधानांचा आभार मानेन की पहिल्यांदा माननीय पंतप्रधान मोदयांनी
इंजिनिअरिंग मेडिकलपासून सगळं शिक्षण मातृभाषेत घेण्याची तरतूद केली. नाहीतर मग कशाला कोणी मराठी शिकेल, कशाला कोणी आपली मातृभाषा शिकेल. आणि म्हणून हे जे काही पुरे हे आकडे इतक्या कॉन्फिडंटली येतात कुठून मला समजत नाही. 2000 मराठी शाळा बंद करणार, 65,000 मराठी शाळा बंद पडल्या, मी आकडेवारीच घेऊन आलोय. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याकडे ज्या काही शाळा होत्या त्या शाळांचा जर आपण एक विचार केला तर त्या शाळा कुठेही बंद पडलेल्या मला दिसत नाही. मराठी शाळा थोड्या काही बंद पडल्या असतील, पण एकूण आपण जर बघितलं तर आजही आमच्याकडे 84% शाळा ज्या आहेत या मराठी माध्यमाच्या आहेत. आणि या शाळांमध्ये एकूण 70% विद्यार्थी हे आमचे शिकतायत. जवळपास 16,000 शाळा त्यातल्या अर्थसहाय्यित आहेत, स्वयं अर्थसहाय्यित आहेत. आणि इंग्रजी शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये 65 लाख विद्यार्थी या ठिकाणी शिकतायत. आपला प्रयत्न आहे शेवटी मराठी शाळा ज्या आहेत या मराठी शाळांसोबत आपण मागे आपल्या सरकारने निर्णय घेतला की इंग्रजी देखील आपण शिकवू, जेणेकरून लोक मराठी शाळेतनं बाहेर पडणार नाहीत. पण मी तुम्हाला एक सांगतो की थोडा जर प्रयत्न केला तर मागच्या काळात, आणि आता पुन्हा मी तुम्हाला दाखवून देईल, मागच्या काळामध्ये मला आठवतं 2017-18 साली याच सभागृहात मी सांगितलं होतं जवळपास 50,000 मुलं खाजगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत परत आले होते. त्यामुळे आपण जर आपल्या शाळांचा दर्जा नीट ठेवला तर आजही लोकांची आपल्या शाळेमध्ये येण्याची इच्छा आहे. पण हे जे काही 2000 मराठी शाळा बंद करणार, 65,000 मराठी शाळा बंद पडल्या वगैरे जी आकडेवारी आलेली आहे ही पूर्णपणे कपोल कल्पित अशा प्रकारची आकडेवारी आहे. सीमावादाच्या संदर्भात देखील या ठिकाणी विषय आला. खरं म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी आता याच्या इतिहासात जाणार नाही. हे काही सीमावाद युती सरकारच्या काळात सुरू झाला की 1-2 वर्षात चालू झाला असं नाही आहे. हा एक इतिहास आहे. आणि सीमावाद एक असा आहे की ज्याच्यावर आपल्या सगळ्यांचं मत एक आहे, आपल्यापैकी कोणाचे दुमत नाही याच्यामध्ये. आपल्याला कल्पना एक मोठा लढा या संदर्भात उभारला गेला. अनेक या सदनातले सदस्य भुजबळ साहेब आहेत, आमचे शिंदे साहेब आहेत, हे देखील त्या काळामध्ये जेलमध्ये गेले त्याच्यामध्ये. त्यामुळे जी काही त्याची आपण समिती तयार केलेली आहे त्या समितीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण केल्या, सगळा अभ्यास पुरवला, त्यांना जे काही द्यायचं होतं ते दिलं, जे आपल्याला वकील सांगितले ते वकील आपण त्या ठिकाणी उभे केले. आता दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा 3 वेळा असं झालं की जेव्हा ही केस लागते 3 जजपैकी किमान एक जज एक तर महाराष्ट्रातला असतो नाही तर कर्नाटकातला असतो. आणि या केसचा नियम असा आहे की त्यांच्या तत्वांप्रमाणे 3ही जज हे कर्नाटक किंवा महाराष्ट्रातले नको, नाहीतर मग काहीतरी बायस तयार होईल. आणि म्हणून सातत्याने हा दावा लावून घेण्याकरता आपला प्रयत्न चाललेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याचशा योजना चालवतो. जयंतरावनी काही मागणी देखील केली, काही जागा वाढवल्या पाहिजे. जरूर त्याचा विचार आपण करू आणि त्या जागा सीमावर्ती भागातल्या लोकांकरता कशा वाढवता येतील याचा प्रयत्न आपण करू. शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. आणि मग हे सांगितलं की तुम्ही जो काही 1 रुपयात पीक विमा आहे ती पद्धत बदलली. खरं आहे, आम्ही बदलली. तर आम्ही पहिला प्रयोग केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की 1 रुपयात पीक विमा आहे म्हणून अनेक लोक 3-3, 4-4 ठिकाणी विमा काढत होते. बीडची केस तर आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी जमीनच नव्हती त्या ठिकाणचे विमे काढले गेले. आणि म्हणून आपल्या असं लक्षात आलं. आणि दुसरं, ही जी काही पद्धती होती या पद्धतीमध्ये पहिल्या ट्रिगरवर 25% पैसे मिळायचे. आणि ते 25% पैसे मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्याला असं वाटायचं की आता मला पूर्ण पैसे मिळणार आहे. आणि मग लक्षात यायचं की सेकंड आणि थर्ड ट्रिगरच नाही आहे. आणि त्यामुळे 25%वरच त्याची बोळवण व्हायची. आणि म्हणून ही एकूण जी काही पद्धत होती ही पद्धत ट्रिगरची ही शेतकऱ्याच्या हिताची नाही हे लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी ती पद्धत बदलली. नवीन पद्धतीमध्ये आपण आलो, नवीन पद्धतीची विमा पद्धत आपण केली. आणि काही
ॲश्युरन्स पद्धतीमध्ये देखील आपण गेलो आणि त्या पद्धतीनं आपण आज आपल्या शेतकऱ्यांना मदत करतोय. आणि मला सांगितलं पाहिजे की मागच्या वर्षी ज्यावेळी आपल्या शेतकऱ्यांवर संकट आलं त्यावेळी आपण आपल्या शेतकऱ्यांना जे रोख पैसे दिलेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये ते 15,472 कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, पीडित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण दिलेले आहेत. आणि म्हणून आणि डीबीटीच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी जिथे अडचणीत आहे आणि कर्जमाफीच्या संदर्भातही आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही समिती तयार केलेली आहे, त्याचा अहवाल अपेक्षित आहे आणि आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे काही आश्वासन दिलेलं आहे ते उचित वेळी आम्ही पूर्ण करणारच आहोत. त्या संदर्भात आमचा प्रयत्न असा आहे की आपण ही कर्जमाफी देत असताना मागच्या अनेक कर्जमाफ्यांमध्ये जे आपल्या लक्षात आलं की बँका चुकीच्या पद्धतीचे अकाउंट्स देतात, जुने अकाउंट्स काढून आपल्याकडनं पैसे घेऊन घेतात. आता आपण ॲग्रीस्टॅक म्हणजे 100% शेतकऱ्यांचं आपण त्या ठिकाणी नोंदणी, त्यांच्या जमिनीची नोंदणी, त्यांच्या सातबाराचा सगळा अहवाल अशा पद्धतीनं आपण एक शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार केलेला आहे. आता हा शेतीचा डिजिटल रेकॉर्ड आधार आणि आधार आपल्याला माहिती आहे की कर्जाचं अकाउंट आधार सीडेड आहे. अशा सगळ्या गोष्टी एकत्रित घेऊन आपल्याला या सगळ्याचा विचार करावा लागेल जेणेकरून जो खरा गरजू आहे त्याला त्या ठिकाणी कर्जमाफी मिळाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी खरेदी देखील केलेली आहे आणि आता मका खरेदीमध्ये आपलं टार्गेट वाढवून दिलेलं आहे. आपला प्रयत्न आहे आता धान खरेदीची टार्गेट आपण वाढवून घेतो, त्याही संदर्भात आपलं बोलणं चाललेलं आहे. एक प्रश्न विचारला की तुम्ही मागेल त्याला कृषी पंपाची घोषणा केली होती, किती लोकांना पंप दिले? मला सांगताना आनंद वाटतो की आत्तापर्यंत जी मागणी आलेली आहे त्या मागणीपैकी 85% लोकांना पंप ऑलरेडी आपण देऊन टाकले. आणि साधारणपणे आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळात एकदा पैसे भरले की 2-2, 3-3 वर्ष पंप मिळत नव्हते. 2 महिन्यामध्ये आपण पंप त्या ठिकाणी देतो, 2 महिन्यामध्ये. आणि आता आपली गती किती आहे तर आपण जर विचार केला तर 2004 ते 2019 15 वर्षाचा कालावधी आपण जर बघितला तर त्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 14,74,000 पंप बसवले आहेत. 14,74,000 15 वर्षाच्या कालावधीत. आणि 2022 ते 25 2.5-3 वर्षामध्ये आपण किती पंप बसवलेत? 3 वर्षात बसवले 10,63,000. ते 15 वर्षात 14,74,000 आणि 3 वर्षामध्ये 4 वर्ष 3.5 वर्ष समजा 3.5 वर्षात 10,63,000. त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे आपण तर आता एका महिन्यामध्ये 50,000 पंप बसवण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंदणी ही त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मला हे सांगितलं पाहिजे की आता ॲव्हरेज 40,000 पंप पर मंथ आपण त्या ठिकाणी लावतो. MSCDCLचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. कुसुंबीचं, मेडाचं 2,80,000 पंप लागलेत, फक्त 33,000 पंप हे त्या ठिकाणी बाकी आहेत. आणि आपण जी काही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वीज बिल सवलत दिलेली आहे त्याच्या अंतर्गत मागील हे जे सरतं वर्ष आहे या सरत्या वर्षामध्ये वीज बिलाच्या सवलतीपोटी राज्य सरकारला 23,000 कोटी रुपयाचा खर्च आला आहे. 23,000 कोटी म्हणजे हे 23,000 कोटी रुपयेचे जे विजेचे बिल आहेत ते आपण माफ केलेले आहेत. जे शेतकऱ्याकडनं वसूल झाले असते ते आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माफ करण्याचं काम केलं आहे. आज खरं म्हणजे त्याची सगळी माहिती देऊन मी आपला वेळ घेणार नाही. आज सिंचनाच्या क्षेत्रामध्ये देखील राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 यामध्ये महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य हे बेस्ट स्टेट म्हणून, सर्वोत्तम राज्य म्हणून आपल्याला केंद्र सरकारने त्या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे. आणि त्यासोबत
आपल्याच राज्यातली कानिफनाथ पाणी वापर संस्था नाशिक याला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला संस्थात्मक कॅटेगरीतनं आणि महानगरपालिका कॅटेगरीतनं नवी मुंबई महानगरपालिकेला सर्वोत्कृष्ट शहर स्थानिक संस्था अशा पद्धतीचं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे। आणि एकूणच सिंचन आणि पाणी वापर याच्यामध्ये महाराष्ट्र देशातलं बेस्ट राज्य म्हणून महाराष्ट्राला केंद्र सरकारने हा पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे। आज मी मगाशी सांगितलं की राज्याने ई कर्करोग धोरण देखील या ठिकाणी तयार केलं आणि त्याच्यामध्ये त्रिस्तरीय N1, L2 आणि L3 अशा आपण उपचार सेवा तयार करतो महाकेअर फाउंडेशनच्या माध्यमातून आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कॅन्सरची व्यवस्था ही आपण उभी करणार आहोत। काही मुद्दे काही सदस्यांनी देखील मांडलेले आहेत। मी थोडक्यात जेवढ्या मुद्द्यांचा आढावा घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न करतो। त्यामध्ये भास्कररावांनी हिंदू मिलच्या स्मारकाच्या बद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता। आता याच्यामध्ये स्ट्रक्चरल कामं 100% पूर्ण आहेत, प्रवेशद्वार इमारत 96% पूर्ण आहे, व्याख्यान वर्ग 98% पूर्ण आहे, ग्रंथालय 99% पूर्ण आहे, प्रेक्षागृह 92% पूर्ण आहे आणि आता 230 फुटाचं पर्यंत पुतळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि यावर्षी 400 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी सुरू आहे। गिरणी कामगारांच्या घराच्या संदर्भातला एक विषय सुनील प्रभूंनी मांडला होता, तर त्याही संदर्भात 13,453 सदनिकांचं काम आपण पूर्ण केलेलं आहे आणि आता मागच्या काळामध्ये मुंबईच्या आसपास जे घरं आपण गिरणी कामगारांना देणार होतो त्या संदर्भातली एक मोठी स्कीम मंजूर झाली आहे। लवकरच त्याचं भूमिपूजन आपण करणार आहोत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात जी काही घरं आहेत ती घरं त्या ठिकाणी मिळतील। एक केंद्र सरकारच्या जमिनीवरच्या झोपड्यांच्या संदर्भात विषय मांडण्यात आलेला होता, त्या संदर्भात काही ठिकाणी आपल्याला आता NOC मिळते आहे, काही ठिकाणी NOC मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो। त्यासोबत जे जशी येतील तसे सांगतो। एक विषय युवा प्रशिक्षण हा विषय आला होता। ज्यावेळी आपण हा प्रशिक्षणाचं धोरण घोषित केलं होतं त्याचवेळी आपण सांगितलं होतं की 11 महिन्याकरता प्रशिक्षण आहे आणि म्हणून आपण साधारणपणे आपल्या मुलांना कुठेही नोकरीला गेले तुमच्याकडे काय अनुभव आहे हा विचारला जातो आणि असा अनुभव नसल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाही। म्हणून जवळपास लाखभर मुलांना आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये 11 महिने काम दिलं आणि त्यांना सर्टिफिकेट दिलं की हे काम यांनी केलं आहे। ते कुठे नोकरीला जातील तर त्यांच्याकडे एक राज्य सरकारमध्ये काम केल्याचं सर्टिफिकेट असेल। पहिल्याच दिवशी आपण क्लिअर कट सांगितलं होतं कोणालाही आपल्याला बॅकडोर एंट्री देता येणार नाही, त्यामुळे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांना दुसरीकडेच नोकरी पाहावी लागेल। त्यामुळे त्या संदर्भात मला असं वाटतं की कुठलंही कन्फ्युजन असू नये। कोणीतरी सांगितलं, मला वाटतं भास्कररावच बोलले की आमच्याकडे काहीतरी रेकॉर्ड आहे, तर माझ्याकडे नक्की तो रेकॉर्ड पाठवा तुम्ही किंवा ती काही क्लिप आहे। ज्या मंत्र्यांनी म्हटलं असेल की यांना परमनंट करतो त्या मंत्र्याचा प्रस्ताव राज्यपालांकडेच पाठवतो। त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं भाषण आहे आमच्याकडे की मंत्र्यांनी सांगितलं की परमनंट करतो म्हणून सांगितलं। त्यानंतर एक विषय वडेट्टीवार साहेबांनी दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचा केला होता। 24-25 मध्ये 767 रोजगार मेळावे आयोजित केले। या मेळाव्याला 7,273 उद्योजक होते, 1,27,357 उमेदवार होते, त्यापैकी 38,512 उमेदवारांची नोकरी करता निवड झाली। 2025-26 मध्ये 372 रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले, त्यामध्ये 2,669 उद्योजक होते, 1,29,657 उमेदवार होते, त्यापैकी 24,101 लोकांची नोकरी करता निवड करण्यात आली। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात आपण जर बघितलं
तर हे अतिशय यशस्वी होत आहेत. जयंतरावांनी एक मुद्दा विद्यार्थी संरक्षण मानदंड तक्रार निवारण धोरणाच्या संदर्भात केला होता, मानसिक आरोग्याच्या संदर्भात. तर या संदर्भात महाराष्ट्र विद्यार्थी संरक्षण आणि मानसिक कल्याण धोरण 2025 बाबतचा अहवाल शासनाने स्वीकारला आहे. सर्व विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरता उपाययोजना करण्यासाठी आणि त्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी त्या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात एक टास्क फोर्स देखील तयार करण्यात आलेला आहे आणि तो टास्क फोर्स आता प्रत्येक विद्यापीठाने काय काय कारवाई केलेली आहे या संदर्भातली माहिती हा टास्क फोर्स देतोय. आझमी साहेबांनी यंत्रमागाच्या वीज दराच्या संदर्भात सांगितलं, तर मला सांगताना आनंद वाटतो की आपण वीज दर जो आहे त्याच्यातली सवलत आपण कायम ठेवलेली आहे. 27 अश्वशक्तीपेक्षा कमी याला आपण प्रति युनिट जी सबसिडी देतोय ती ₹4.77 आहे. 27 अश्वशक्तीपेक्षा जास्त पण 201 अश्वशक्तीपेक्षा कमी याला ₹4.15 आपण सवलत देतोय. आणि 201 व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीचे यंत्रमाग ग्राहक आहे त्यांनाही ₹2 सवलत देतोय. या पाठीमागे जवळपास 1,894 कोटी रुपये आपण सवलत ही त्या ठिकाणी दिलेली आहे. उमेद मॉलच्या संदर्भात अनेक लोकांनी विषय उपस्थित केला. या संदर्भातला निर्णय झालाय. पहिल्या टप्प्यामध्ये पुणे विभागात सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, कोकण विभागात रत्नागिरी आणि ठाणे म्हणजे खेड आणि अंबरनाथ, नाशिक विभागात जळगाव, छत्रपती संभाजीनगर विभागात बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या ठिकाणी, अमरावती विभागात यवतमाळ आणि अकोला आणि नागपूर विभागात वर्धा आणि नागपूर या जिल्ह्याचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात इथे आपण यावर्षी सुरू करतो. पुढच्या टप्प्यात सगळे जिल्हे जे आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. रेशीम उद्योगाच्या संदर्भात देखील माहिती मी संबंधित सदस्यांना कळवून देईन. दुसरं, शिष्यवृत्तीच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं की त्याचा लाभ मिळत नाही, म्हणून मी सांगतो 23-24 मध्ये उच्च शिक्षणाच्या ज्या काही आपल्या सवलती आहेत यात जेवढ्या लोकांनी अर्ज केला त्यापैकी 95.58% लोकांना आपण रक्कम वितरित केली. 24-25 मध्ये 91.89% लोकांना आपण वितरित केली. या वर्षीचं वितरण आता चाललेलं आहे. त्यानंतर आपण जर आपली दुसरी बघितली योजना, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आणि राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, 23-24 मध्ये 98% विद्यार्थी आणि 24-25 मध्ये 96% विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी मागणी केली त्यांना त्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी शिष्यवृत्ती मिळाली आहे. यावर्षी ही 52% आतापर्यंत मिळाली आहे, पण आपण 90%च्या वरच त्या ठिकाणी जाऊ. त्यानंतर निर्वाह भत्त्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे, त्यामुळे आता हे सगळं सांगत नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की जी शिष्यवृत्ती आपण या ठिकाणी कबूल केलेली आहे ती शिष्यवृत्ती आपण निश्चितपणे पूर्ण केलेली आहे. एक विषय ACBच्या संदर्भात देखील आला आणि मग सांगितलं जातं की महाराष्ट्र त्याच्यात नंबर 1 आहे वगैरे. मुळामध्ये आपल्या राज्यामध्ये आपण झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवलेली आहे. सर्वात जास्त छापे ACBचे महाराष्ट्रामध्ये आपण मारतो, सगळ्यात जास्त, आणि हे चालूच राहणार आहे. कारण तक्रार आली तर त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करायची. मग कोणीतरी मांडलं की मंत्र्याला अधिकार आहेत की नाही, मंत्र्याच्या कार्यालयामध्ये कसं करता. माझ्याही कार्यालयातल्या एखाद्या व्यक्तीची तक्रार आली तर मला न विचारता ACB कार्यालयामध्ये जाऊन त्याला ट्रॅप करू शकते. ACBला तो अधिकार आहे, आम्ही तो अधिकार दिलेला. त्यामुळे मंत्री गैरमंत्री कुठलंही डिस्क्रिमिनेशन नाही. ACBची कार्यपद्धती आपल्याला माहिती आहे. ACB राज्यातले एक स्वतंत्र युनिट आहे. या युनिटमध्ये तक्रार आल्यानंतर त्यांच्या व्हेरिफिकेशनच्या पद्धती आहेत. त्या पद्धतीत त्यांना प्राथमिक जर तथ्य आढळलं तर ते ट्रॅप करतात. हा ट्रॅप आणि यातली पुढचीही कारवाई त्यांना कुठल्याही मंत्र्याची, गृहमंत्र्याची, कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही, त्याची गरज देखील नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण हे करतो. एक मी
हे सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात HR रिफॉर्म्स आपण सुरू केलेले आहेत. याच्यामध्ये सेवा पुस्तके अद्ययावत करणं, त्यानंतर सेवाविषयक माहितीचं डिजिटल पोर्टलवर ऑनबोर्डिंग करणं. आपल्या राज्यामध्ये इतके आपले कर्मचारी आहेत, पण आपण कधीही HR सिस्टीम आपल्या राज्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात लागू केली नाही. म्हणजे मी देखील 5 वर्ष मुख्यमंत्री होतो, पण मीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या आधीच्याही सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता आमच्या असं लक्षात आलं की इतका मोठा डोलारा आपण चालवतो, पण याच्यामध्ये अनेक लोकांचे प्रमोशन होत नाहीत, कारण त्यांच्या सेवा पुस्तिका उपलब्ध नाही. अनेक जागा रिकाम्या आहेत, कारण आकृतिबंधाचं प्रमाणीकरण झालेलं नाही. अनेक कार्यालयांमध्ये त्या ठिकाणी रोस्टर त्याचं प्रमाणीकरण झालेलं नाही. त्यामुळे अनेक लोक रिटायर झाल्यानंतर वर्षानुवर्ष चक्रा मारत असतात, किंवा अनेक वेळा आपल्या खात्यांमध्ये किती लोक आहेत हे खातेप्रमुखालाही माहिती नाही. अशी सगळी परिस्थिती आहे. आणि म्हणून एंड टू एंड डिजिटल अशा पद्धतीनं आपण आता EHRMS सिस्टीम चालू केली. आणि 50 वर्षानंतर आता अनुकंपा तर आपण पूर्ण केले. या अनुकंपाचा आपण निर्णय केला होता की जेवढ्या अनुकंपाचे अर्ज आहेत ते सगळे निकाली काढले आणि सगळ्यांना आपण नोकऱ्या देऊन टाकल्या अनुकंपाच्या. पण म्हणजे अगदी एक आमची बहीण, म्हणजे 2008 सालचा जो काही मुंबईचा हल्ला होता, त्यात जे आपले ACP मोरेसाहेब गेले होते, त्यांच्या मुलीलाही आत्ता आपण अनुकंपाच्या अंतर्गत 2024 साली नोकरी दिली. त्यामुळे ती सगळी आपण यादी संपवली. पण त्यासोबत आपण म्हणजे 50 वर्षापासून अनेक डिपार्टमेंटनी आपले जे काही रिक्रुटमेंट रूल्स आहेत ते देखील चेंज केले नव्हते. आता 50 वर्षापूर्वी एखादा इंजिनियर आणि आजचा इंजिनियर यांच्या कामात, क्वालिफिकेशनमध्ये खूप बदल झालेला आहे, टेक्नॉलॉजीत बदल झालेला आहे. आता अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या ऑब्सोलीट झाल्या आहेत. जी पदच, म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट सांगतो की एका विभागामध्ये मागच्याच वर्षी पदभरती झाली, पदभरती केली. आत्ता ज्यावेळेस आपण त्याचं संपूर्ण जे काही आकृतिबंधाप्रमाणे क्वालिफिकेशन सगळं ठरवलं, त्यावेळी लक्षात आलं की 8 लोक आपण हे गेल्या 3-4 वर्षापासून असे घेऊन ठेवलेले आहेत की ज्यांना कामच नाही. कारण ते पदच आता कामाचं राहिलं नाही, ती आपण व्यवस्थाच चालवत नाही, ती मशीनच बंद आहे आता, म्हणजे ती मशीन ऑब्सोलीट झालेली. पण आता त्यांना घेतलंय तर त्या 8 लोकांना आपल्याला चालवावं लागेल. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात HR रिफॉर्म्स केले आहेत आपण. सगळ्या पदांकरताचं क्वालिफिकेशन आताच्या परिस्थितीप्रमाणे आकृतीबंधाने मला सांगताना आनंद वाटतो की हे जे 150 दिवसाचा कार्यक्रम केला, इतकं प्रचंड काम एकेका विभागाने त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्यातनं म्हणजे आपल्याकडे लाखो GR, लाखो एका विषयावर 1960 पासून GR, आणि मग त्या GR मध्ये एकमेकाला कॉन्ट्रडिक्ट करणारे GR, ह्या सगळ्या GRचं वाचन करून याचा एकत्रित GR, असे सगळ्या विभागातले जुने GR काढून टाकणे, एकत्रित GR करणे, असे एक मोठं काम या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलं. आणि त्यातनं डिजिटल सेवा पुस्तके, रजा प्रणाली, महाअपार प्रणाली, विभागीय चौकशी प्रणाली, सेवार्थ प्रणाली. कारण विभागीय चौकशी आपल्याला माहिती आहे सुरू झाली, 10 वर्षांनी तो रिटायर होतो तरी विभागीय चौकशी संपत नाही. कोणाची कोण करतं हे देखील आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे याही संदर्भात कंप्लीट डिजिटायझेशन आपण केलं आहे. पेन्शन प्रणाली सगळ्या एकात्मिक अशा पद्धतीचे, म्हणजे एक माणूस आहे त्याची सेवा पुस्तिका, त्याच्यावर दिलेल्या शिक्षा, त्याच्यावर चौलवसले चौकशी, त्याचं पेन्शनचं अकाउंट सगळं एका सिंगल क्लिकवर उपलब्ध असेल. त्यामुळे त्याही माणसाला डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट, अनेक लोक म्हणतात की आता आमचे शेवटचे 6 महिने राहिले आहेत तर आम्हाला तुम्ही मंत्रालयात पोस्टिंग द्या. कशाकरता मागतात माहिती आहे? सगळ्या आपल्या फायली जमा करून आपलं पेन्शन मिळालं पाहिजे, नाही तर 2-4 वर्ष पेन्शन मिळणार नाही. तर या सगळ्या गोष्टी आता एकात्मिक एका क्लिकवर डिजिटली आपण करतो आहोत. AIचा देखील उपयोग आपण त्याच्यामध्ये करतो. फेज 1 मध्ये मंत्रालयीन विभाग सगळे आपले अधिकारी ते करतायत. फेज 2 मध्ये क्षेत्रीय पातळीवर महाआस्था प्रणाली आपण सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये ई-सेवा पुस्तक, ई-आदेश, ई-रजा, मोबाईल ॲपच्या माध्यमातून सगळ्या नोंदी आपल्याला बघता येतील.
आणि मोठ्या प्रमाणात हे काम आपण सुरू केलेलं आहे. मंत्रालयातल्या प्रशासकीय जे विभाग आहेत याच्यामध्ये आतापर्यंत 4,803 कर्मचाऱ्यांपैकी 3,619 कर्मचाऱ्यांचं जे काही सेवा पुस्तिका आहे त्याचं डिजिटायझेशन करण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामुळे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय नोकर भरती देखील आपल्याला करण्याकरता या ठिकाणी एक त्याचा फायदा होईल आणि ती देखील आम्ही पुढच्या काळामध्ये जाहीर करणार आहोत. मोठ्या प्रमाणात या एकदा जागांचं सगळं आमचं नियमन झालं की मोठ्या प्रमाणात आपण ती देखील करणार आहोत. खरं म्हणजे आज वीर सावरकरांचा आत्मसमर्पणाचा दिवस आहे आणि ते नेहमी असं म्हणायचे की तयारीत शांतता आणि अंमलबजावणीत धाडस दाखवा. मला असं वाटतं की त्यांनाही अभिवादन करताना याच विचाराने आपलं महाराष्ट्र आज या ठिकाणी काम करतोय. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन, खुद से जीतने की जिद है मेरी, खुद से जीतने की जिद है मेरी, मुझे खुद को ही हराना है. खुद से जीतने की जिद है मेरी, मुझे खुद को ही हराना है. मैं भीड़ नहीं हूं दुनिया की, मेरे अंदर भी एक जमाना है. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा साथ घेत, सगळ्यांचा सहभाग घेत महाराष्ट्रापुढची जी आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्याचा प्रयत्न हा राज्याचं सरकार करेल आणि महाराष्ट्र हा पुढेच जात राहील हा विश्वास आपल्या सर्वांना देतो. आणि माझं बोलणं संपलं. प्रश्न असा आहे की